नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा, यंदा 23 एप्रिलला आलेला आहे तो गुरुपुष्प अमृत योग. आता गुरुपुष्प अमृत योगाचं महत्त्व काय, तर या योगावरती ना फक्त लग्न करणं वर्ज्य आहे. म्हणजे काय, तर फक्त हा जर योग आला तर आपण फक्त लग्न करत नाही, बाकी सगळी शुभ कार्य आपण या गुरुपुष्प अमृत योगावर अगदी बिनधास्त करू शकतो. फक्त लग्नासाठी या दिवशी कुठलाही मुहूर्त देत नाहीत. आणि इतकंच नाही तर गुरुपुष्प अमृत योगावरती तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अर्थात तुमची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी काही खास उपाय सुद्धा करू शकतात. ते उपाय कोणते ते आपण या व्हिडिओत बघणारच आहोत. पण सगळ्यात आधी गुरुपुष्प अर्थ जाणून घेऊया. कारण गुरुपुष्प अमृत योग म्हणजे यामध्ये पुष आहे, त्याचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा. मग अशा या खास असणाऱ्या योगावर नक्की काय करावं, काय करू नये, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठले उपाय करावे, कोणता मंत्र म्हणावा, कुठले स्तोत्र म्हणावे, कशा प्रकारे साधना करावी, कशा प्रकारे पूजा करावी, या सगळ्याचं महत्त्व या दिवशी आहे. तसेच या दिवशी केलेली माता लक्ष्मीची पूजन कशा प्रकारे लाभ देते, हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आता 27 नक्षत्राचा उल्लेख आहे. ते पुष नक्षत्राचं स्वतःचं असं खास वैशिष्ट्य आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतात तेव्हा त्याला गुरुपुष अमृत योग म्हणून ओळखलं जातं. या नक्षत्रातील प्रमुख देवता म्हणजे बृहस्पती देव, जे देवांचे गुरु आहेत. हा ज्योतिषशास्त्रातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वात उत्कृष्ट योग मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं, जमीन, वाहन, सोन्याचे दागिने या दिवशी गोष्टी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. या गोष्टीची खरेदी जर तुम्ही या दिवशी केली तर त्याचे शुभ परिणाम हे तुम्हाला मिळत असतात. तर या दिवशी तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तुम्ही या दिवशी करू शकता. निश्चितच तुम्हाला या माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वादही मिळतो. पण आता त्या उपायाकडे वळूया, जे उपाय तुम्हाला गुरुपुष अमृत योगाच्या दिवशी करायचे आहेत, ज्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे गुरुपुष योगाच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशाची संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपल्याला लक्ष्मी नारायणाची पूजा करणे आवश्यक आहे. म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी नारायणाचा एखादा फोटो असेल तर त्या पाटावर मांडा आणि रितसर विधिवत लक्ष्मी नारायणाची पूजा करून पुष अमृत योगाच्या दिवशी अवश्य करा. त्याचबरोबर गुरु मंत्राचा सुद्धा जास्तीत जास्त जप करा, सद्गुरूंची सेवा करा आणि पूजा करा. आता दुसरा उपाय बघूया. गुरुपुष अमृताच्या योगाच्या दिवशी घराबाहेर स्वास्तिकचे चिन्ह काढा आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करा. दक्षिणावर्ती शंख हा एक प्रकारचा शंख आहे. या शंकराला भगवान विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. त्यामुळे हे केल्याने आपले अडकलेले पैसे मिळतात. तसेच तुमचे कुठे पैसे अडकले असतील तर ते सुद्धा या दिवशी मिळतात. म्हणून गुरुपुष्प अमृत योगाच्या दिवशी या दोन गोष्टी नक्की करा आणि घराबाहेर स्वास्तिक चिन्ह काढा आणि दक्षिणावर्ती व शंखाची पूजा करा. बघूया आता तिसरा उपाय. आपल्याला जर व्यवसायात भरभराट हवी असेल तर या आपल्या कामाच्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापन करा आणि तिची पूजा करा. त्यामुळे आपली संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होते. पारद धातू हा सर्वात शुद्ध धातू मानला जातो. या धातूचा संबंध सरळ देवांशी असल्याचाही मानलं जातं. म्हणूनच नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती व्हावी म्हणून सुद्धा आपण गुरुपुष्प अमृत योगाच्या दिवशी पारद लक्ष्मीची पूजा करायला विसरायचं नाही. असे केल्याने आपल्या व्यवसायाला तर गतीच मिळते, आर्थिक संकट दूर होते. आता उपाय एकादशी एकाक्षी नारळाचा सुद्धा देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. या दिवशी एकाक्षी नारळाची विधिवत पूजा केल्याने घर व्यवसाय कधीही पैशाची कमतरता भासत नाही, धनधान्याची वाढ होत राहते. ज्यांना पारद लक्ष्मीची पूजा करणं शक्य नसेल त्यांनी एकाक्षी नारळाची पूजा करावी. पाचवा उपाय बघूया. गुरुपुष अमृत योगाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचे चमत्कारिक कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्र याचं पठण अवश्य करा. नियमितपणे दोन्ही गोष्टीचं पठण केल्याने वैभव लक्ष्मी व माता लक्ष्मी प्राप्त होते आणि संपत्तीची प्राप्ती होते आणि शत्रूंपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते. तेव्हा मंडळी, या वर्षी तुम्ही नक्कीच गुरुपुष अमृत योगाच्या दिवशी या 5 पैकी कुठल्याही एक उपाय नक्की करा आणि तुम्हाला काय अनुभव आला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो अशीच मी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.